पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. वळूया मैदानात महत्त्वाच्या सामन्यात. रक्षंद आणि कनिक्षा ही जोडी मैदानात होती. पहिल्या वहिल्या चेंडूवर मोठोपटको खेळण्याचा मानस. पहिलो चेंडू निर्धाव. निर्धाव चेंडूची झालेली घोषणा. सामन्याची होणारी ही सुरुवात. दुपारच्या सत्रातील या महत्त्वाच्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात सगळ्यांचं पुन्हा एकदा मनाकाळजातून स्वागत. पहिला वहिला षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज. खूपच सुरेख चेंडू परंतु ऑफस्टंपच्या बाहेर होतो आणि त्यामुळे पंचांनी अगदी इशारा केला तो वाईड. वाईड म्हणजे काय, अगदी पिशवी हातभर रेशन मुठभर थोडीशी ती परिस्थिती म्हणजे वाईड. आणि वाईडच्या रूपात एक अतिरिक्त धाव. धावसंख्येची या वाईडनिशी झालेली बोनी झालेली सुरुवात. एक धाव धावफलकावर. खूप सुरेख चेंडू परंतु यावेळी सुद्धा भरकटलेली लाईन. वाईटचा इशारा पंचांकडून. निकिताची सुरुवात थोडीशी दिशाहीन आपण बघतो. दिशा भरकटल्यानंतर मिळणारे अतिरिक्त रन विरुद्ध संघासाठी खूप फायदेशीर ठरतात. थोडीशी ती परिस्थिती. 2 वाईड निशी स्कोरबोर्ड 2 रन्सावर. एक चेंडू समाप्त झाल्यानंतर 5 चेंडूंचं मैदानात अजून खेळ शिल्लक पहिल्या वहिल्या षटकात. मोठो पटको. टायमिंग अतिशय अप्रतिम होती आणि चेंडू सुद्धा वेगात फरार. 1 बाउन्स. रोलिंग 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 करत या स्पर्धेतील एक सौंदर्य रूपक चौकार. देखण्या चौकारानिशी धावफलक तब्बल 6 या धावेवर. 2 वाईड 1 चौकार 2 चेंडूंचो खेळ सरल्यानंतर धावफलक 6 या आकड्यावर. अर्ध्या डझनाच्या पटीत धावसंख्या ती म्हणजे 6 वर 2 चेंडू समाप्त. अजून एक मोठोपटको टोलावण्याचा प्रयत्न बॅटर यांच्या माध्यमातून. बॅटची शेवटची क्षणी लागलेली ही कडा आणि 1 रन सुद्धा पूर्ण. महत्वाचं सिंगल, एकेरी डबल रन घ्यायचे नाहीतर मोठे पटके खेचायचे याच इराद्यान हे दोन्ही बॅटर. परंतु दुसऱ्या बाजून निकिता ही भरोशाची गोलंदाज आणि महत्वाच्या गोलंदाजाकडून अपेक्षा असतं ती आपल्या संघात वापसी दाखवणं, विकेट चटकावणं. खूपच सुरेख, खूपच देखणो, दर्जेदार फटको, तितकाच सुंदर क्षेत्ररक्षण. जो चेंडू अगदी चौकारात गेलो असतो परंतु तसा काय बघूक मिळाला नाही कारण त्या ठिकाणी अजून एक या संघाचे सेफ हँड अर्पिता आणि अर्पितेचा खूपच सुंदर क्षेत्ररक्षण. बचावलेले रन्स रिधा याच्या माध्यमातून. खूप सुंदर क्षेत्ररक्षण रिधा यांच्या माध्यमातून सुद्धा. ब्लॉक होलचो चेंडू. पुन्हा एकदा रन्स किती मिळतले त्याकडे लक्ष होते. खोदून काढलेलो फटको मिळतलो तो सिंगल. रिधा खूप आक्रमक क्षेत्ररक्षण करताना केलेला क्षेत्ररक्षण खूप सुरेख होता. त्यामुळे धावसंख्या आतापर्यंत ती 9 रन्सावर. पहिल्या वहिल्या षटकाचा खेळ आपण बघतो. 1 चौकार आणि त्यानंतर इलेले बरेचसे सिंगल आणि वाईडच्या रूपात अतिरिक्त 2 रन सुद्धा बघितले. खोलचो चेंडू. किती रन्स मिळतले या चेंडूवरती. चौकार मिळतलो की नाही त्याकडे लक्ष. बैल गेलो तो गेलो. जाताना 9 हाताचो कासरो घेऊन गेलो. थोडीशी ती परिस्थिती. रापण्याचा प्रयत्न, चेंडू पकडण्याचा प्रयत्न परंतु अगदी 2 क्षेत्ररक्षकांका चकून चेंडू फरार. सीमापार. रोलिंग 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 करत या स्पर्धेतील या इनिंगचो ह्यो दुसरो चौकार. धावफलक 13 रन्सावर. 1 तेरी 1 मेरी असा जसा संबोधला जातं अगदी ती परिस्थिती मैदानात. कारण टेबल टॉपर या स्पर्धेत राहण्यासाठी या सामन्यात विजयी प्रस्थापित करणं गरजेचं आणि त्याच इराद्यान ओपनिंग पेअर सलामीची जोडी भरोशाचे हे खेळाडू मैदानात दाखल. एकीकडे रक्षंदा तर दुसऱ्या बाजून त्याच ताकदीची बॅटर. रक्षंदाच्या बॅटमधून खूप सुरेख फटको. टोलो लगावण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षणाची झाली थोडीशी ढिलाई. थोडेसे झाले फंबल आणि परिणामी ज्या ठिकाणी 1 रन्स घेणं सुद्धा कठीण होता
अगदी त्या चेंडूवर 2 रन आणि पुन्हा एकदा जॅग्वारचो स्पीड, चित्याची चपळाई आणि त्यापेक्षाही जास्त स्पीडात घेतलेले हे 3 रन सुद्धा पूर्ण. एकेरी पावला दुहेरी रनचा गेट 1/1 आणि त्या प्रकारचे मिळालेले अजून 1 रन 3 धावेनिशी धावफलक 16 रन्सावर. लक्ष केंद्रित करणं गरजेचं. सामनो जिंकायचो असलो, स्पर्धेत आपलं आव्हान मजबूत करूचं असलं. जोरखस पटक्याचा प्रयत्न, परंतु यावेळी किती रन्स मिळतले त्याकडे लक्ष होते. क्षेत्ररक्षक तैनात. पुन्हा एकदा मोठ्या स्क्रीनवर रिधा या क्षेत्ररक्षकाला आपण बघितला केलेला सुंदर क्षेत्ररक्षण. स्कोरबोर्ड 17, ज्या अंकात बहुधा खतरा संबोधला जातात ती धावसंख्या 17, परंतु यो खतरो कोणत्या संघासाठी? पुढे सरसावून फुटवर्क दाखवण्याचा तो प्रयत्न. मोबाईल मध्ये जशी नेटवर्कची आवश्यकता अगदी तशीच क्रिकेटमध्ये फुटवर्क गरजेचो आणि तो फुटवर्क दाखवत मिळालो सिंगल. एकेरी धावेन धावफलक तब्बल 18 धावेवर. 3 चेंडू सरल्यानंतर या दुसऱ्या षटकाचे धावफलक या 18 रन्सावर. दिशा ही नवीन गोलंदाज आणि गोलंदाज दिशा यांची सुद्धा सुंदर आणि चांगली सुरुवात आपल्या संघात थोडीशी दाखवली. या षटकात वापसी. पहिल्या षटकाचा विचार तब्बल 13 रन्स झाले खर्च. निकिताचा पहिला षटक खूपच महागडा, परंतु त्यानंतर दिशान वापसी दाखवली आपल्या गोलंदाजीची. त्यानंतरचा चेंडू अखुटाप्याचो सरप्राईज केला फलंदाजासाठी. अखुटाप्याचो चेंडू आपटी बार जे का संबोधला जाता, चेंडू पडल्यानंतर उसळी घेताना आणि फलंदाजाक अगदी थोडंसं चेक करताना धावफलक 20 रन्सार. 5 चेंडू समाप्त. लास्ट बॉल टू गो. शेवटचा चेंडू शिल्लक या महत्वाच्या षटकातील. दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर घुमवण्याचा प्रयत्न मिळालो सिंगल आणि या एकेरी धावेनिशी 12 चेंडूंच्या अखेरी धावफलक 21 रन्सावर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर कोणाक दिली जातली गोलंदाजी कशी असतली, स्ट्रॅटर्जी कशी असतली, रणनीती त्याकडे सुद्धा नजरा. 2 मोठे संघ, 2 तगडे संघ आणि या तगड्या संघामधील महत्वाची लढत सुद्धा आपण बघतो. ऑल गोवा वुमन्स टेनिस बॉल क्रिकेट ची ही देखणी स्पर्धा. गोवा राज्यातील हे सगळी नामांकित महिला क्रिकेटर्स आणि त्यांचा अप्रतिम खेळ बघण्याची अनुभवण्याची सुद्धा संधी. बरेचसे चाहते युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा जोडले जातात. त्या युट्यूबच्या जोडल्या गेलेल्या सगळ्या चाहत्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. आमचे स्कोरर नेहाल त्यांच्या माध्यमातून खूप सुंदर स्कोरिंग काउंटिंग. त्यासोबत आमच्या सोबत प्रशांत, कॅमेरामॅन ओमकार आणि त्यासोबत पहिल्या चेंडूवर मोठोपटको खेळण्याचा प्रयत्न, परंतु लाखाचे गोष्टी आणि चिरमुल्याची पोती थोडीशी ती परिस्थिती. बॅट आणि बॉलचा संपर्क झालो नाही. चेंडू फक्त वलवण्यात इलो, वारा घालण्यात इलो. धावफलक 21 वर स्थिरावला. 21 धावफलकावर. नवीन गोलंदाज निकिता सज्जा. या निकिताच्या पहिल्या षटकात 13 रन्स झाले खर्च आणि त्यानंतर पुनरागमन वाईटच्या रूपात अजून एक अतिरिक्त रन्स. त्या निकिताकडे क्षमता असा आपल्या गोलंदाजीत सामन्याचा चित्र बदलू शकता. अगदी ती खेळी अपेक्षित गोलंदाजीत. मोठोपटको खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग काही जुळली नाही आणि यावेळी अप्रतिम झेल सुद्धा सहजरित्या टिपलो गेलो. टिपलेलो खूपच सुंदर देखणो झेल आणि या देखण्या झेलाचा रूपांतर फलंदाज मोठोपटको खेळण्याच्या नादात बाद होताना माघारी परतताना. रक्षणदाक साथ देणं अपेक्षित होता. तर साथ देण्याच्या प्रयत्नात एक मोठोपटको खेळण्याच्या नादात बॅटर यावेळी बाद होताना. तिची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानात दाखल. बऱ्याच वेळा या स्पर्धेत मॅन ऑफ द मॅचचे मानकरी आतापर्यंत ज्या खेळाडूक मिळालो तर स्वीटी मैदानात दाखल. स्वीटीन आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेत खूप चांगलं परफॉर्मन्स दाखवलो. गोलंदाजी असो, फलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, त्या तिहेरी भूमिकेत
कमाल करणारा खेळाडू यावेळी मोठ्या स्क्रीनवर स्ट्रायकर एंडवर. स्वीटीसाठी होतो यो महत्वाचा पहिलो चेंडू. तर दुसऱ्या बाजून आपण बघितला या षटकातील तब्बल 3 चेंडूंचा खेळ समाप्त. पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडूची घोषणा, त्यानंतर टाकलेलं वाईड, नंतर मिळालेली विकेट आणि त्यानंतरच यो डॉट बॉल सुद्धा आपण बघितलो. खूपच सुंदर स्कोरिंग काउंटिंग. स्कोरबोर्ड आतापर्यंत 22-22. मोठो पटको खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचो ठीक काय संपर्क नाही. धावसंख्या स्थिरावलेली ती 22 रन्सावर 22 वर. अपयशावर मात करून यशाचा जर शिखर गाठूचा असला तर त्या रीतीन प्रयत्न अपेक्षित, परंतु तो प्रयत्न करण्यासाठी रन्स निघणं खूप गरजेचा, ते फटके निघणं गरजेचा. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बरोबर बाहेर. पंचांचो इशारो. वाईटची खूण, ईदभर तवसा हातभर बीज एका संबोधला जाता. काहीतरी वेगळा करायचा त्या प्रयत्नात वाईटच्या रूपात अजून एक अतिरिक्त रन्स. स्कोरबोर्ड 23-23 वर 23 रन्सावर. 4 चेंडू सरले, 2 चेंडू शिल्लक. लोअर फुल टॉस, मोठो फटको, चेंडू फरार, सीमा पार. यावेळी या स्पर्धेतील देखणो दमदार षटकार. आकर्षक चषकांची बक्षिसांची खैरात असलेली ही देखणी स्पर्धा आणि या देखण्या स्पर्धेतील उत्तुंग षटकार स्वीटीच्या बॅटमधून. अशाच फटक्यांसाठी, अशाच खेळीसाठी स्वीटी ही खेळाडू ओळखली जाता आणि अगदी त्याच इराद्यान खेचलेलो षटकार. धावसंख्येत झालेलो बदल 29. 29 वर स्कोर. झेलचितची नामी संधी अगदी हुकली आणि सोबतच जीवदान स्वीटीसाठी मिळालो सिंगल. एकेरी धाव. धावसंख्येत 1 ने झालो बदल. स्वीटी वैयक्तिक 7 या धावेवर 4 चेंडूंचो सामनो करत, तर तब्बल या षटकात आतापर्यंत धावफलक या 30 रन्सावर. षटक समाप्त. वैयक्तिक खेळीची सुद्धा आपण करूया चर्चा. वैयक्तिक खेळीचा जर विचार केलो तर पहिले 7 रन्स वैयक्तिक बनवल्यानंतर पहिली विकेट मिळाली आणि आता मात्र ही जबाबदारी रक्षणदाणी स्वीटी या बॅटरवर. परंतु दुसऱ्या बाजून गोलंदाजीसाठी अजून एक कमालीची गोलंदाज बॉलिंग मार्कवर. दिशा नवीन गोलंदाज. खूप सुरेख चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, फुलटॉस बनवण्याचा प्रयत्न, स्वीप करण्याच्या प्रयत्नात यावेळी बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू निर्धाव जातलो असा वाटला, परंतु 1 रन सुद्धा लेग बायच्या रूपात मिळालो रन्स. 1 रन्सान वाढणारी धावसंख्या. धावफलक 31-31. यावेळी देखील मोठो पटको खेळण्याच्या प्रयत्नात करूचो होतो व्हॅलेंटाईन, परंतु झालो क्वारंटाईन. थोडीशी ती परिस्थिती. ब्लॉक होलचो चेंडू, दांडी गुल, गोलंदाज सक्सेसफुल. दिशाची कमालची दिशा आणि ब्लॉक होल पद्धतीत यावेळी उद्ध्वस्त झाली अजून एक फलंदाजाची दिशा. दिशाभूल करणारी गोलंदाजी दिशाच्या माध्यमातून अजून एक प्राइज विकेट आणि त्या प्राइज विकेटनिशी धावफलक फक्त 31 रन्सावर 31 वर. 5 षटकांच्या सामन्यात 4था षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवर दिशा ही गोलंदाज. चालू असलेलो महत्वाचा सामनो, साखळी फेरीतील अंतिम सामनो भूमी स्ट्रायकर्स विरुद्ध आराध्या चॅलेंजर्स या दरम्यान. भूमी स्ट्रायकर साठी मस्ट विन मॅच जिंकणं खूप गरजेचा. जिंकलात तर आबाद, नाहीतर या स्पर्धेतून तुम्ही बाद होतालात.
जिंकलात तर नक्कीच रन रेटचा विषय बघूक मिळतलो आणि त्यासाठी मात्र भूमी स्ट्रायकर्सच्या सगळ्या खेळाडूंका यावेळी जाग येणं खूप गरजेचा. जाग येणं म्हणजे काय आपण नक्कीच बघूया सामन्यात कशा प्रकारे ती संधी प्राप्त केली जाते. ऑफस्टमच्या बाहेर पंचांचा इशारा वाईड, दोन्ही हात पंचांचे समांतर, अतिरिक्त धावेची खूण, धावसंख्येत एकने बदल, स्कोरबोर्ड 32 रन्सावर. मोठो पटको खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, कारंजो उडालो, झिलचीची संधी, दोन्ही हातान ती संधी आणि त्यासोबत अगदी ही गळाभेट सुद्धा आपण बघितली. या सेलिब्रेशन होता आपल्या खेळाडू सोबत आणि त्यासोबत त्या सेलिब्रेशन अशी धावसंख्या ही स्थिर रावली ती फक्त 32 रन्सार. आमने सामने बरेचसे मैत्रिणी एकमेकांसमोर, परंतु यावेळी मात्र आपल्या संघात जिंकवण्याच्या इराद्याने टाकलेली खूप सुंदर गोलंदाजी, घेतलेला खूप सुरेख झेल आणि परिणामी अजून एक बॅटर माघारी, धावफलक 32. एक या बाजून जर सामन्याचा विचार केलो, आराध्या चॅलेंजर संघ जर सामना जिंकलो तर टेबल टॉपर या स्पर्धेतील ठरण्याची त्यांना नामी संधी, तर दुसऱ्या बाजून या स्पर्धेत आपलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भूमी स्ट्रायकर संघ जिंकणं गरजेचा. ज्या खेळाडून कालच्या दिवसात सुद्धा एक सामना कमालीचो जिंकवलो होतो ती पूजा मैदानात दाखल. पूजा यांच्या बॅटमधून जोरखस फटको, चेंडू फरार, टांगा पलटी, घोडे फरार, देखणो षटकार. देखणा बॅटर यांच्या माध्यमातून इलेलो महत्वाचा षटकार. पूजा आतापर्यंत आपण जरी लेट मैदानात पावला ठेवली तरी देखील, लेट असली तरी एंट्री ग्रेट होती, त्या पद्धतीत खेचलेलो षटकार आणि 6 धावेनिशी धावफलक देखील 38. यावेळी सुद्धा सुरेख फटको, क्षेत्ररक्षक तैनात, चांगला क्षेत्ररक्षण, दर्जेदार फेकी. क्षेत्ररक्षक होते सतलज आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा खूप सुरेख क्षेत्ररक्षण, चांगल्या प्रकारची चेंडूची झालेली परती आणि परिणामी धावफलक 39 वर. एकेरी दुहेरी रन्स मिळाले तो षटकार या इराद्यान हे बॅटर मैदानात. मोठो पटको, क्षेत्ररक्षक तैनात, डीप मिड विकेटच्या कपाळावर सोन, चेंडू पुन्हा एकदा खटकेत ऐलार तर खटकेत बैलार. थोडीशी ती परिस्थिती जी धावसंख्या आतापर्यंत थोडी रोडावली होती ते का मिळाली चालना. एक षटकार आणि त्यानंतर ह्यो महत्वाचा चौकार, धावफलक 43 वर. आता थोडीशी ही फाईट दोन्ही खेळाडूंमध्ये बघूक मिळतं, जी फाईट खूप अपेक्षित होती. प्रयत्न हे शर्तीचे करणं गरजेचं आणि त्याच शर्तीच्या प्रयत्नात आतापर्यंत बॅटर्स यांना मिळालेला यश आणि त्यामुळे धावफलक 43 रन्सावर. बरेचसे चाहते, बरेचसे समर्थक, बरेचसे फॉलोवर्स या ठिकाणी उपस्थित, आपल्या संघात प्रोत्साहित करताना, सपोर्ट करताना. वेगळ्या ऍक्शनने टाकलेलो चेंडू, परंतु ऍक्शनचा रिॲक्शन वाईटच्या रूपात, अतिरिक्त रन्स पंचांचा इशारो, चेंडू पहिलो नाक आपटताना आणि वाईटच्या रूपात 1 रन्स. नवीन गोलंदाज, क्षेत्ररक्षण खूप सुरेख ज्यांचा बघितला ते रिधा. यावेळीचा चेंडू रिधा खूप सुरेख पद्धतीत हाताळलो गेलो. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, बॅटर थोडस बीट होताना. पहिल्या चेंडूचो खेळ सरल्यानंतर शेवटच्या षटकातील उर्वरित 5 चेंडूंचो मैदानात अजून खेळ शिल्लक. मोठे फटके अपेक्षित होते आणि त्याच प्रयत्नात अजून एक झेल आणि अजून एक झेल. अगदी हातीत रवला असा म्हणा सर, चेंडू हातीतून निसटलो आणि जमिनीच्या दिशेन दान. त्यासोबतच जखमेवर थोडासा मीठ चोळणं म्हणजे काय तर 1 रन शॉटचो इशारो. 1 रन जो होतो तो घटित केलो गेलो, कमी केलो गेलो. धावसंख्या 45. 2 चेंडू समाप्त, 4 चेंडूंचो खेळ शिल्लक. रिधा ही बॉलिंग मार्कवर.
मोठो पटको चेंडू हवेत. किती रन्स मिळतील या चेंडूवर की झेल टिपला जाताना दोन क्षेत्ररक्षक अगदी शेवटच्या क्षणी मोठ्या स्क्रीनवर इले, परंतु दोघांनी थोडासा निराश केला. सेलिब्रेशन, ॲग्रेशन, इमोशन या सगळा काही चित्र आपण मैदानात बघतो. मालवणीत म्हटलं जातं दोघांची शेती आणि दोघांनी केली माती. थोडीशी ती परिस्थिती. सुटलेलो जेल, मिळालेला जीवदान, वाढलेली धावसंख्या, धावफलक 47 वर 47 वर. पुढचा चेंडू रिधा या गोलंदाजीचो आणि क्षेत्ररक्षक तैनात सतलज याच्या माध्यमातून वारंवार खूप सुरेख क्षेत्ररक्षण आपण बघितलं आणि खूप सुंदर चेंडू होतो. चेंडूची झालेली परती, मिळालेलो रन, स्कोरबोर्ड 48. चेंडूंचा जर विचार केलो 4 बॉल समाप्त, 2 चेंडू शिल्लक. उर्वरित 2 चेंडू वरती एखादो तरी मोठो पटको निघणं खूप गरजेचा. कानामागसून येणं आणि तिखट होणं म्हणजे काय असतं, अगदी ती अपेक्षा असलेली मैदानात. प्रयत्न तर तसोच होतो, परंतु यावेळी आडव्या बॅटचो प्रयत्न, मिळालो सिंगल आणि एकेरी रनसार फलंदाजाक समाधानी मानूचा लागला. एक रनचा धावफलक, स्कोरबोर्ड 49, 49 धावेवर. या सामन्यात भूमी स्ट्रायकर संघ जर जिंकलो तर पुढच्या फेरीत प्रवेश करण्याची संधी तुमका नक्की असतली रन रेटवर, परंतु ती संधी द्यायची नाही या इराद्यान फलंदाजी करणारा संघ. धावचीची होती संधी आणि त्या संधीत यावेळी क्षेत्ररक्षक कामी येताना, यशस्वी होताना धावचीच्या रूपात बॅटर बाद. मिळालो सिंगल. सिंगल निशी धावफलक 50 आणि जिंकण्यासाठी टार्गेट 51 धावेचा. 51 धावेचो पाठलाग कशा प्रकारे केलो जातलो या स्पर्धेत भूमी स्ट्रायकर संघ आपलं आव्हान जिवंत ठेवतलो की नाही ता सांगण्यासाठी मायक्रोफोनवर होतलो बदल आणि आमच्या सोबत कॉमेंट्री कक्षेत मंथन परब यांच्या सुमधुर शैलीत ऐकूया पुढील इनिंगचो खेळ. चारही संघाचे कर्णधार आपणास विनंती, कॉम्बॉक्सच्या दिशेनं. सहाही संघाचे कर्णधार कॉम्बॉक्सच्या दिशेनं आपण यावं. सहाही संघ विनंती असेल आपण कॉमेंट कक्षेत या. पुढील सामन्यांसाठी जी सूत्र हाताळली जातील त्यासाठी दिशा संघाचे कर्णधार आपण टॉस इथे कॉम्बॉक्सच्या दिशेनं या. सितारा विनंती असेल, त्रिवेणी आपण कॉम्बॉक्सच्या दिशेनं यावं. आताच आपण यावं. सहाही संघाचे कर्णधार आपण कृपया या. पुढील सामने कसे होतील ते नक्कीच तुम्हाला सांगले जातील आणि त्यासाठी आपण इथपर्यंत यावं. सामन्याची रूपरेषा काय असेल ते आपण पाहूया. पुढील सामने कसे होतील ते सांगलं जाईल, त्यासाठी सहाही संघाचे कर्णधार कॅप्टन्स आपण या टॉस इथे कॉम्बॉक्सच्या दिशेनं लवकर या विनंती असेल. अमिषा, शारदा, प्रज्ञा, त्रिवेणी आपणास विनंती, आपलं सहकार्य गरजेचं आहे. कृपया आपण त्वरित या, थोडं सहकार्य करा.
अमिषा विनंती असेल आपण कॉम्बॉक्सच्या दिशेनं कृपया यावं. चला थोड्याशा विलंबानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते आणि ही लीग स्टेज मध्ये शेवटची मॅच आहे. यानंतर फॉर्मॅट काय असेल तो ठरला आहे. जो टेबल टॉपर संघ असेल पहिल्या नंबरचा जो संघ असेल तो चौथ्या संघाबरोबर भिडेल आणि दुसरा संघ असेल तो तिसऱ्या संघाबरोबर भिडेल याची आपण नोंद घ्या. आणि पहिली मॅच जी याच्यानंतर होणार आहे ती सेकंड आणि थर्ड मध्ये पहिली सेमीफायनल आपल्याला होताना पाहायला भेटेल आणि फर्स्ट आणि फोर्थ मध्ये सेकंड सेमीफायनल आपल्याला पाहायला भेटेल.
चला वळूया सामन्याकडे. लीग स्टेज मध्ये शेवटची मॅच आपल्याला पाहायला भेटते. भूमी स्ट्रायकर्स विपक्ष आराध्य चॅलेंजर्स दोन्ही तगड्या संघांमध्ये ही लढत. टॉसचा विचार केला प्रथमतः टॉस विन झाला होता आराध्य चॅलेंजर संघाने घेतला होता निर्णय प्रथम फलंदाजी करण्याचा. तब्बल 50 धावा उभारल्या इथून 51 धावांचे टोटल हे समोरच्या संघासमोर तर भूमी स्ट्रायकर्स या टीम समोर आहे. सलामीर खेळाडू मैदानावर पावलं टाकताना पाहायला भेटत आहेत. स्ट्रायकर एंडला एका बाजूने सज्ज होताना पाहायला भेटेल ती दिशा तिच्या साथीला निकिता इजोडी आणि गोलंदाजी मार्कवर सिटी सज्ज होताना पाहायला भेटेल. पहिलं षटक अनिवार्य पॉवर प्लेचं षटक दूरवरच्या एंडने गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होताना पाहायला भेटेल. कशा पद्धतीची लढत ठरते, कोणता संघ इथे विजयी होतोय, कोणत्या संघाच्या हाती पराभव येतोय याच्याकडे सर्वांच्या नजरा बऱ्यापैकी पॉईंट टेबल मध्ये खळबळ मचवणारा सामना ठरेल. इथे कोण विजयी होईल आणि कोण पराभूत ठरेल पाहायचंय. पहिल्या चेंडूवर आडव्या बॅट सुरेख पटका अगदी चेंडू चाललाय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये अगदी जमिनीला गरंगत सीमा रेषेच्या पलीकडे पहिला येतोय चौकार. या इनिंग मधील पहिला चौकारने झालेली सुरुवात अगदी दिमाकात आपल्याला पाहायला भेटते. ती टीम भूमी स्ट्रायकर्सची 4 धावा धावपलकर जोडल्या जात आहेत. सुंदरसे आयोजन नियोजनाचा अंतिम दिवस ऑल गोवा वुमन्स स्पोर्ट क्रिकेट टूर्नामेंट 2025 चा थरार आपण अनुभवताय, आपण पाहताय क्रिकेटचं कार्निवल या मैदानावर. चौकाराने सुरुवात दिमागदार झाली आहे. अशाच पद्धतीचा गोड शेवट होऊ शकेल संघासाठी, तर अर्थातच भूमी स्ट्रायकर्स या संघासाठी होऊ शकेल काय पाहायचंय मैदानावर. षटकार पुढचा चेंडू आडवा बॅटचा फटका सुरेख पद्धतीचा फटका डिफाईन क्षेत्रामध्ये चेंडू फरार सीमारेषेच्या पलीकडे बॅक टू बॅकचा दुसरा मोठा फटका षटकार मैदानावर आणि सांघिक धावसंख्या या षटकाराच्या साथीने परावर्तित होते. ती 10 धावा धावपलकावर करायचा आहे. पाटलाक 51 धावसंख्येचा जसजशा धावा येत चालल्या तसतसं समीकरण या मैदानावर बदलत जाईल. 41 धावांची अजूनही आवश्यकता. 51चं टोटल 10 तर बनल्या आतापर्यंत. षटकीचा पुढील चेंडू मार्गस्थ आडव्या बॅट पटका टोलवायचा होता. यावेळेस अचूक टप्पा पाहायला भेटतो. या चेंडूवर उत्तर नाही फलंदाजीच्याकडे आणि एक डॉट बॉल येताना पाहायला भेटतोय. संपूर्ण स्पर्धेमध्ये सुरेख फलंदाजी केली आहे, धावांची लयलूट अक्षरशः केली आहे. तीच दिशा स्ट्रायकर एंडला तिच्या साथीला निकिता इजोडी आपण पाहताय. आडव्या बॅट पटका या मैदानावर डिफाईन लेगला चेंडू फरार सीमारेषेच्या पलीकडे एक दर्जेदार खणखणीत असा षटकार मैदानावर. षटकाराच्या साथीने सांघिक धावसंख्या इथे परावर्तित होते. 16 धावा धावपलकावर आपण पाहताय. लेखा जो का कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्कोरिंग काउंटिंगची कामगिरी करताना इथे त्रिवेणी आमच्या समवेत जोडले गेलेत आणि ओंकार आपल्याला पाहायला भेटतील स्कोर कार्ड इथे हाताळताना. 16 धावा धावपलकावर खेळ समाप्त झाला. 4 चेंडूंचा उर्वरितच्या शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. आक्रमण होईल का की शांत संयमी क्रिकेट. पुन्हा एकदा मोठा फटका ठरवण्याचा प्रयत्न चेंडू चाललाय शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये. इथे मात्र फक्त निर्धाव चेंडूची गणना होते. खेळ समाप्त झालाय. 5 चेंडूंचा सांघिक धावसंख्या आतापर्यंत बनली 16 धावा धावपलकावर. शांत संयमी क्रिकेट, चांगला चेंडूंचा सन्मान, खराब चेंडूंचा खरपोस समाचार ही रणनीती सुरुवातीच्या कालखंडामध्ये आपल्याला पाहायला भेटते. करायचा पाटलाक 51 धावसंख्येचा आडवा बॅटचा फटका सुरेख पद्धतीचा फटका चेंडू फरार एक लांब लचक असा षटकार मैदानावर डीप स्क्वेअर रिजनला येतोय. धावांची लयलूट. पहिलं षटक बऱ्यापैकी महागडं षटक. तब्बल 22 धावा या पहिल्या षटकामध्ये येताना पाहायला भेटतात. एक महागडं षटक स्वीटेजचं पाहायला भेटतंय. अजूनही उर्वरितची 4 षटक उर्वरितची आहेत 24 चेंडू आणि विजयासाठी अजूनही बऱ्याचशा धावांची गरज.
24 चेंडू आणि 29 धावा हे मॅच मध्ये समीकरण आपल्याला पाहायला भेटत आहे. पहिल्या षटकामध्ये धावांची लयलूट झाली. पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर वापर करत एक भक्कम पाया आपल्या संघासाठी रचवून दिलाय. तो दिशाहीने येणाऱ्या काळामध्ये कळस चढवण्याचं कार्य कोणते खेळाडू करतील याच्याकडे देखील सर्वांची नजर आहेत. एक महागडे षटक पहिलं षटक त्यानंतर दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर रिया सज्ज होताना पाहायला भेटेल. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे हे दुसरं षटक. दूरवरच्या एंडने पंचांची डाव्या बाजूने संभाव्य राहटाम ओव्हर द विकेटचा मारा घेऊन सज्ज. व्यूहरचना रचवली जाते. क्षेत्रव्यूह रचलं जाते कारण पॉवर प्लेचे निर्बंध इथे समाप्त झाले. एक डीप स्क्वेअर लेग, एक डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये, एक डीप काऊ कॉर्नरला, एक लॉंग ऑन. क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना आणि एका डीप लॉंग लेग रिजनला. बाकी सर्व खेळाडू तटीय सर्कलच्या आतमध्ये. यावेळेस एक चांगला चेंडू सुरुवात तर दिमागदार केली. आपल्या गोलंदाजीच्या जोरावर पहिला चेंडू निर्धाव काढलाय. अशाच पद्धतीची कसलेली गोलंदाजी करणं अपेक्षित आहे. दर्जेदार गोलंदाजी करणं अपेक्षित आहे मैदानावर. षटकातील पुढील चेंडू मार्गस्थ. दुसरा चेंडू मार्गस्थ आहे. यावेळेस बॅक टू द बॉलर. स्ट्रेटरचा पटका टोलवायचा होता मात्र प्रयत्न फसतात. चेंडू येतोय तो पॉइंट रिजनला, फॉरवर्ड पॉइंट रिजनला चेंडूचा प्रवास झालाय आणि इथे मात्र एक धाव पूर्ण केली जाते. प्रत्येक धावी लाख मोलाची आहे ती अर्थातच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी धावा वाचवणं अपेक्षित आहे कारण 51 धावांचं टोटल आणि फलंदाजांसाठी पोषक ही खेळपट्टी पाहायला भेटते. तब्बल 86 धावा देखील या खेळपट्टीवर चेस झाल्यात. एक कसलेली गोलंदाजी करणं अपेक्षित आणि तीच गोलंदाजी मैदानावर रिया हिच्या माध्यमातून सुरुवातीच्या 2 चेंडूंवर आपल्याला पाहायला भेटते. षटक पुढील चेंडू मार्गस्थ आहे. यावेळेस बॅकफुटमधून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा आणि तदनंतर यष्टीरक्षकाचा भेटलेला सहारा. फलंदाज एका बाजूने सलामीला गेलेली माघारी परतताना पाहायला भेटते. चूक केली मैदानावर. बॅटची कडा घेतली तिथून क्षेत्ररक्षकाचा सहारा देखील तेवढाच भेटला यष्टीरक्षकाचा आणि तिथून माघारी परतावं लागतं. मी म्हणे नाराज केले सुरुवातीच्या काळामध्ये. धावा तर काढून दिल्या, भक्कम पाया तर रचवून दिलाय. मात्र तिथून बाकीचं कार्य उरलेले सोपस्कर बाकीचे खेळाडू करू शकतील का याच्याकडे नजर आहेत मैदानावर. मात्र समोरचा संघ नक्कीच उत्साह जागृत करताना पाहायला भेटतोय. तो आराध्य चॅलेंजर संघ या मैदानावर. एक ब्रेक थ्रू, तिथून मोमेंटम शिफ्ट होईल का हे देखील पाहायचं आहे. सुंदरशी स्पर्धा आपण पाहताय, आपण अनुभवताय. ऑल गोवा वुमन्स टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट 2025 च्या माध्यमातून हे दर्जेदार आयोजन आणि अतिशय देखणी स्पर्धा. आजचा अंतिम दिवस. चमचमत्या लखलखत्या ट्रॉफीवर कोणता संघ आपलं नाव कोरतोय हे ठरवणाराचा दिवस. 23 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटतात. 51चं टोटल. क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना रचवली जाते. एक सुरेख गोलंदाजी, कौतुकास्पद गोलंदाजी गोलंदाजीच्या गर्वी आपल्याला पाहायला भेटते रिया हिच्या माध्यमातून. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बॅटर सज्ज ऑन स्ट्राईक. रीता पुलटॉस पद्धतीचा चेंडू आडाव्या बॅटने सुरेख पद्धतीचा फटका. डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास झालाय. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एक धाव बॅकअप होईल तोपर्यंत एकेरी धावेनं संतुष्ट व्हावं लागेल. एकेरी धावेच्या साथीने सांघिक धावसंख्या टीमचं टोटल इथे मात्र परावर्ती 24 एका गड्याच्या मोबदल्यात. 20 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 27 धावांची गरज. आडव्या बॅटने फटका, सुरेख पद्धतीचा फटका पाहायला भेटतो. डीप बॅकवर्ड स्क्वेअर रिजनला चांगलं क्षेत्ररक्षण आणि तिथे मात्र एक चौरटी धाव, एक यशस्वी धाव इथे पूर्ण केली जाते. सांघिक धावसंख्या एकेरी धावेच्या साथीने परावर्तित 25 धावा. क्वार्टर सेंचुरी, पाव शतक. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी. आक्रमण होईल का? एक मोठा फटका येईल का? पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणी इरादे बदलले आणि चेंडूला पाठवून दिलं डीप लॉंग लेग क्षेत्रामध्ये. इथे फक्त एक धाव. फटका चांगला होता मात्र त्याच दर्जाचं उत्तम क्षेत्ररक्षण या मैदानावर. इथे मात्र एक धाव. सांघिक धावसंख्या इथे परावर्तित 26 धावा. खेळ समाप्त झालाय 2 षटकांचा. प्रति षटकापटी 13ची सरासरी गाठत आतापर्यंत 26 तर बनल्यात. राहिले उर्वरितचे 18 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे तब्बल 25 धावांची. 18-25 या समीकरण आतापर्यंत धावा आहेत ते 26 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. स्वीटी पुन्हा एकदा सज्ज. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघातर्फे 3रं षटक हात आणण्यासाठी. स्ट्रायकर एंडला रीदा, तिच्या साथीला निकिता इजोडी. दोन्ही बॅटर्स
शप्पल क्रॉसहून हलक्या हाताने दिशा दिली, चेंडूला कोणत्याही प्रकारची जोखीम घेतली नाही. इथे मात्र एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेची शंका इथे मात्र समाप्त होईल. सांघिक धावसंख्या एकरी धावेच्या साथीने परावर्तित होताना पाहायला भेटेल. 27 धावा धावफलकावर. विजयासाठी अजूनही 24 धावांची गरज. राहिले चेंडू 17 चेंडूंमध्ये करायच्या 24 धावा. 17-24 हे आहे समीकरण. आडव्याटना फटका ठलवण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका पाहायला भेटतो. डीप मधून फिल्डर आली, चेंडू पर्यंत पोहोचेल, चेंडूची परती केली जाईल. फक्त एक धाव. शांत संयमी क्रिकेट, चांगल्या चेंडूंचा सन्मान आणि खराब चेंडूंचा खरपूस समाचार देखील घेणं अपेक्षित आहे. नुसतं संयमी क्रिकेट देखील खेळून चालणार नाही. मैदानावर मध्ये एका दुसरी जोखीम घेणं अपेक्षित. खुदून काढण्याचा प्रयत्न, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट होऊन पदाला लिहित दाखवून देण्याचा प्रयत्न. मात्र शेवटच्या क्षणी तेवढीशी ताकद त्या फटक्यामध्ये, त्या बॅट आणि बॉलचा पुरता संपर्क होते. सरती शेवटी एक धाव ही मात्र पूर्ण केली जाते. 2200 स्वरूपातील एक धाव. सांघिक धावसंख्या एकरी धावेच्या साथीनं परावर्तित होताना पाहायला भेटेल ती 29 धावा धावफलकावर. खेळ समाप्त झालाय. तो 3 चेंडूंचा सांघिक धावसंख्या 29. षटपती पुढील चेंडू मार्गस्थ. पुढे काढण्याचा प्रयत्न. बॅक टू दी बॉलर पद्धतीचा फटका ठलवायचा होता. विलग्न कार्पेट पद्धतीचा फटका, जमिनीलगतचा फटका या मैदानावर पाहायला भेटतो. एक धाव पूर्ण केली जाईल. एकरी धावेने धन्यता मानावी लागते. सांघिक धावसंख्या परावर्तित 30 धावा धावफलकावर. विजयासाठी गरज अजूनही 21 धावांची. राहिले ते चेंडू 14 हे करायचे आहेत 21 धावा. आडव्याटना फटका टोलवायचा प्रयत्न. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू डीप स्क्वेअर लेगला, डीप मिड विकेटला टार्गेट करायचं होतं. प्रयत्न पूर्णपणे फसले गेले आणि सरती शेवटी एक निर्धाव चेंडू. फलंदाजापासून थोडासा चेंडू लांब ठेवण्याचा प्रयत्न. टप्पा बदललाय आणि अचूक गोलंदाजी. आता मात्र एक नियंत्रित मारा गोलंदाजीच्या करीबी आपल्याला पाहायला भेटतोय. खेळ समाप्त झालाय. 5 चेंडूंचा, उर्वरितच्या एका चेंडूचा खेळ बाकी. षटक क्रमांक 3 हे प्रगती पथावर. 21 धावांची अजूनही गरज आहे सामन्यामध्ये विजयी होण्यासाठी. यावेळेस सुंदर पद्धतीचा फटका, अपरकटचा फटका टोलवण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय डीप पॉइंट रिजनला. शेवटच्या क्षणापर्यंत चांगले प्रयत्न चेंडूला अडवण्यासाठी, चांगल्या पद्धतीने अडवलंय. चांगला थ्रो देखील तिथे केलाय. बॅकअप होतोय तोपर्यंत तिसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न. ज्या ठिकाणी 2 धावा असू शकल्या असत्या त्या ठिकाणी तिसरी धाव ही देखील पूर्ण होताना पाहायला भेटते. प्रत्येक धाव ही लाख मोलाची आहे. प्रत्येक धाव देताना 100 वेळा विचार करून देणं अपेक्षित आहे. ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या बाजूने. सांघिक धावसंख्येचा विचार केला आपण पाहताय परावर्तित होते 33 धावा. गरज आहे अजूनही 18 धावांची. राहिल्या चेंडू 12. प्रति षटकापाटी बहुधा 9 धावांची गरज. रिक्वायर्ड रन रेट प्रति षटकापाटी 9 ची गरज. 18 धावांची आवश्यकता. राहिल्या चेंडू 12. 51 टोटल ठेवलाय समोरच्या संघाने. आराध्य चॅलेंजर्स या टीमने. कोणत्या संघ इथे मजल मारतोय, कोणता संघ विजयाच्या वाटचालीकडे जातोय, कोणत्या संघाच्या ती पराभव येतोय, प्रश्न अनेक असतील आणि बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं या मैदानावर भेटेल. सुंदर अशी स्पर्धा आपण पाहताय, आपण अनुभवताय. ऑल गोवा वुमेन्स टेनिस बॉल क्रिकेट टूर्नामेंट 2025 च्या माध्यमातून अतिशय देखणं आयोजन. याचा अंतिम दिवस, शेवटचा दिवस. संघर्ष चाललाय सर्व संघांमध्ये आणि लीग स्टेज मध्ये शेवटची लढत. निर्णायक 4 संघ कोणते असतील हे ठरवणारी ही मॅच. 12 मध्ये करायचे आहेत 18 हे आहे समीकरण या मैदानावर. स्ट्रायकर एंडला रिदा, तिच्या साथीला निकिता इजोडी हे दोन्ही बॅटर्स. रिया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आडवा बॅटचा फटका, सुरेख पद्धतीचा फटका डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक इला बीट करून चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय एक दर्जेदार असा चौकार मैदानावर. एक ब्रँडेड चौकार आणि चौकाराच्या साथीनं टीमचं टोटल सांघिक धावसंख्या पोहोचली 37. 14 धावांची अजूनही गरज. राहिल्या चेंडू 11 चेंडू 14 धावा. मॅच मध्ये समीकरण. बॅकफुट होतात अलक्याताने खेळण्याचा प्रयत्न. दुधवा अवस्थेमध्ये मात्र फलंदाजी येताना पाहायला भेटते की आक्रमण करायचा की संयमी क्रिकेट. इथे मात्र डबल माइंड होताना पाहायला भेटेल बॅटर. त्याचं रूपांतर एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू. सांघिक धावसंख्या 37. गरज आहे अजूनही 14 धावांची. राहिले ते चेंडू 10 चेंडूंमध्ये करायच्या 14 धावा. निलेश गाड यांचं देखील पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये सहर्ष स्वागत. षटपती पुढील चेंडू पुढे खेळण्याचा प्रयत्न. अतिशय देखणा फटका डीप स्वीपर कव्हर रिजनला अगदी जमिनीच्या साह्यानं येतोय चौकार मैदानावर. अतिशय सुरेख फटका. स्टेप आउट होऊन केला, पदलेली ते पूर्णपणे दाखवून दिला. बॉटमहँडचा देखील पुरेपूर वापर केला आणि त्यानंतर आलेला चौकार. सांघिक धावसंख्या पोहोचली 41. विजयासाठी 10 धावांची गरज. राहिले चेंडू 9 आणि करायचे विजयासाठी 10 धावा.
शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला बघून अतिशय सुरेख पद्धतीचा फटका डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये झालाय. लॉंग ऑनची क्षेत्ररक्षक फिल्डर येईल तो चेंडूची परती करेल तोपर्यंत एक धाव ही पूर्ण केली जाईल. चौकारानंतर एक धाव सांघिक धावसंख्या परावर्तित होते ती 42 धावफलकावर. गरज आहे विजयासाठी अजूनही 9 धावांची. षटक पुढील चेंडू मार्गस्थ आहे. 5वा चेंडू मार्गस्थ. षटक क्रमांक 4. यावेळेस बॅक टू दी बॉलर. बॉलर बॅक ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. इथे मात्र एक डॉट बॉल. 5 चेंडूंचा झालाय की समाप्त. 42 धावफलकावर. 7 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. गरज आहे 9 धावांची. पुढे खेळण्याचा प्रयत्न स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न पदाला इथे पुरेपूर दाखवून दिलाय आणि इथे मात्र एक चौटी यशस्वी धाव ही पूर्ण केली जाते. खेळ समाप्त झालाय 4 षटकांचा 24 चेंडूंचा आणि सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 43 धावफलकावर. राहिल्याची चेंडू 6 आणि विजयासाठी गरज आहे 8 धावांची. 6 चेंडू 8 धावा हे मॅच मध्ये समीकरण. कोणता संघ विजय रथावर शिक्कामोर्तब करतोय याच्याकडे सर्वांच्याच नजर आहेत. विजयी झाल्यानंतर बऱ्यापैकी पॉइंट टेबल मध्ये फरक करणारे दोन्ही संघ आहेत. कोणत्या संघाचं वर्चस्व इथे राहत आहे याच्याकडे सर्वांच्याच नजरा. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in माध्यमातून सुरेख लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहत आहे. त्यांची पूर्ण टीम प्रशांत आपल्याला पाहायला भेटतं. त्यांच्या समवेत ओमकार आणि विघ्नेश यांचं त्रिकूट पंचाचं त्रिकूट मैदानावर आपल्याला कार्य पाहायला भेटलं. समालोचक निलेश गाण स्कोरर आपल्याला नेहाल पाहायला भेटत आहेत. सर्वांची साथ स्पर्धेला लाभते आणि कोणती स्पर्धा म्हटली की कोणत्या स्पर्धेचे केंद्रबिंदू हे प्रेक्षक असतात. त्या तमाम क्रीडा रसिकांचं देखील सहर्ष स्वागत करूया. सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत करून पुन्हा एकदा वळूया सामन्याकडे. 6 चेंडू आणि करायच्या धावा त्या तब्बल 8. गोलंदाजी मार्कवर कन्विक्षा सज्ज होताना पाहायला भेटेल. 6 चेंडू 8 धावा. मॅच मध्ये समीकरण रोमार क्षेत्रावर वाढत चाललाय. काय घडेल या मैदानावर पाहायचं आहे. 6 ला करायचे 8. बॅकफुट जातपर्यंत एकदा सुरेख पद्धतीचा फटका डीप स्वीपर कव्हर रिजनला. इथे मात्र चूक झाली आहे. ही चूक नसून येणाऱ्या काळामध्ये घोर चूक ठरली आहे मैदानावर. जर चेंडूला अडवलं असतं तर एका दुसरी धाव तिथे आली असती. मात्र इथे 4 धावा पाहायला भेटत आहेत. तर राहिलेत 5 चेंडू आणि विजयासाठी करायचे आहेत त्या 4 धावा. सामना सोपा झालाय तो फलंदाजी करणाऱ्या संघासाठी अर्थातच भूमी स्ट्रायकर्स टीमसाठी. विजयाचा मान सन्मान कोणाला भेटतोय हे देखील सर्वांनाच पाहायचं आहे. पाच चेंडू विजयासाठी 4 धावांची गरज. ऐन मौशने एक मोठा फटका निकिताईच्या बॅट मधून आलाय. 4 धावांची अजूनही गरज. षटकातील पुढील चेंडू मार्गस्थ आहे. दुसरा चेंडू मार्गस्थ. यावेळी सुरेख पद्धतीचा फटका शॉर्ट मिड ऑफ क्षेत्रामध्ये तिथे चांगलं क्षेत्ररक्षण मात्र एक चौटी यशस्वी धाव ही देखील पूर्ण केली जाईल. एकर धावेच्या साथीने टीमचं टोटल सांघिक धावसंख्या परावर्तित 48 धावा. धावफलकावर विजयासाठी 3 धावांची गरज. 4 चेंडू 3 धावा हे मॅच मध्ये समीकरण. कानमंत्र दिले जातात. रणनीत्या बऱ्यापैकी आखल्या जात नाहीत. मात्र कोणाच्या रणनीत्या हे यशस्वी ठरतील आणि कोणाला येईल अपयश हे पाहायचं आहे मैदानावर. यश आणि अपयशाची ही लढाई खेळ क्रिकेटचा आपण पाहत आहे. बऱ्यापैकी संघर्ष दोन्ही बाजूने चाललाय. मेहनत घेत आहेत दोन्ही टीम्स. षटकातील पुढील चेंडू मार्गस्थ. आडव्या फटका सुरेख पद्धतीचा फटका डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चेंडूची परती. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा या देखील पूर्ण केल्या जातात. थोडीशी क्षेत्ररक्षकाची ढिलाई आणि त्याचं रूपांतर दुहेरी धावेमध्ये होत आहे. सांघिक धावसंख्या ही मात्र 50 धावा. धावफलकावर विजय साजरा करण्यासाठी नाममात्र एका धावेची एक गरज. सामन्यामध्ये 3 चेंडू आणि विजयासाठी एका धावेची गरज. अगदी विजयाच्या उंबरठ्यावर भूमी स्ट्रायकर्स हा संघ आपल्याला पाहायला भेटतोय. तीन चेंडू आणि 1 धाव. यावेळी सुरेख पद्धतीचा फटका शॉर्ट मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलाय आणि इथे मात्र अगदी दिमागदार असा विजय साजरा करतोय तो अर्थातच भूमी स्ट्रायकर संघ या मैदानावर. विजेत्या संघाचं अभिनंदन करूया आणि पराभूत संघाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया आणि वळूया पुढील समीकरणाकडे. आमचे स्कोरर न्यायालय ते सज्ज होताना आपल्याला पाहायला भेटेल. सर्व काही दारोमदार सर्व संघांची न्यायालयाच्या हातात आहे. ते इक्वेशन्स मांडण्यात येतील. तिथून निष्कर्ष लावण्यात येईल.
संदर्भाचा निष्कर्ष जेव्हा होतो तेव्हा बरेचसे ते मात्र प्रश्न उद्भवतात. त्या प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी मी आमंत्रित करतोय आमचे निलेश गाड यांना मायक्रोफोनवर.